मुंबईला लागून असलेलं मीरा भाईंदर शहर गेल्या काही दिवसांपासून एकाच मुद्द्यामुळे सारखं चर्चेत येत आहे। हे शहर सध्या एकाच वळणावर उभं आहे, जिथे राजकारण आणि भाषिक अस्मिता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत। विषय आहे मीरा भाईंदरचा पुढचा महापौर कोण। महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीत जर मराठी महापौर व्हावा ही मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर परिस्थिती किती गंभीर आहे याचा विचार करा। भाजपकडून डिंपल मेहता यांचं नाव महापौर पदासाठी निश्चित झाल्यापासून मीरा भाईंदरमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मराठी महापौर हवा ही मागणी आता केवळ एका संघटनेची उरलेली नसून तो संपूर्ण मराठी समाजाच्या अस्तित्वाचा लढा बनलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वादाचं मूळ, बदलतं लोकसंख्याशास्त्र आणि मराठी माणसाची होत असलेली पिछेहाट यावर सविस्तर बोलणार आहोत। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, भाजपला तिथं एक हाती सत्ता मिळाली, इथपर्यंत सगळं ठीक होतं। पण जेव्हा महापौर निवडीची वेळ आली तेव्हा भाजपने पुन्हा एकदा डिंपल मेहता यांना उमेदवारी दिली। डिंपल मेहता या भाजपचे वजनदार नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्या भाऊजाई आहेत। इथूनच वादाला तोंड फुटलं। मराठी एकीकरण समिती, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयाला जोरदार विरोध केला होता। त्यांचं म्हणणं साधं आणि स्पष्ट आहे, महाराष्ट्रातल्या शहराचा महापौर मराठीच असायला हवा। पण भाजपने या मागणीकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि डिंपल मेहता यांनी आपला अर्ज दाखल केला। यामुळे आता मीरा भाईंदरला अमराठी महापौर मिळणार हे जवळपास निश्चित झालंय। पण हे होताना शहरातलं वातावरण मात्र चांगलंच तापलंय। हा वाद फक्त एका नावापुरता मर्यादित आहे का, तर याचं उत्तर नाही असं आहे। या वादाच्या मागे एक मोठी पार्श्वभूमी आहे। मीरा भाईंदर हे शहर एकेकाळी आगरी कोळी बांधवांचं हक्काचं ठिकाण होतं। 1980 पर्यंत इथे मराठी संस्कृती आणि भाषेचा दबदबा होता। पण गेल्या 2 दशकात चित्र झपाट्याने पालटलं। औद्योगिकीकरण आणि मुंबईची वाढलेली कनेक्टिव्हिटी यामुळे राज्याबाहेरचे लोक मोठ्या प्रमाणावर इथे स्थायिक झाले। याचा परिणाम असा झाला की कधी काळी बहुसंख्य असलेला मराठी समाज आज इथे चक्क अल्पसंख्याक झाला। आकडेवारी सांगते की शहरात मराठी भाषिकांचं प्रमाण 20% कमी झाले। जेव्हा लोकसंख्या घटते तेव्हा त्याचा थेट परिणाम राजकारणावर होतो। अमराठी समाज संघटित झाला, त्यांची वोट बँक तयार झाली आणि राजकीय पक्षांनाही मग मराठी माणसापेक्षा अमराठी नेत्यांना जवळ करणं सोयीचं वाटू लागलं। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांना सवाल केला आहे। त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः भाषणात सांगितलं होतं की महापौर मराठीच असेल, मग आता शब्द का फिरवला जातोय। डिंपल मेहता दुसऱ्यांदा महापौर होत आहेत ही केवळ घराणेशाही नसून मराठी माणसाला डावलण्याचा प्रकार असल्याचा आरोप समितीने केला आहे। आज मीरा भाईंदर महानगरपालिकेबाहेर प्रचंड मोठा मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे। पोलिसांनी परवानगी नाकारली असली, नोटीस बजावल्या असल्या तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत। सुभाषचंद्र बोस मैदानापासून सुरू होणारा हा मोर्चा मराठी अस्मितेचा हुंकार ठरणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अनेकदा असा प्रश्न विचारला जातोय की महापौर कोणीही असला तरी काय फरक पडतो। पण मित्रांनो, फरक पडतो। गेल्या काही वर्षात मीरा भाईंदरमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत ज्याने मराठी माणसाच्या मनात उपेक्षेची भावना निर्माण केली आहे। पर्युषण काळात लागू करण्यात आलेली मांसबंदी असो किंवा काही सोसायट्यांमध्ये मांसाहारी, प्रामुख्याने मराठी लोकांना घर नाकारण्याचे प्रकार असोत, यामुळे मराठी माणूस स्वतःच्याच राज्यात परका वाटू लागला आहे का? जेव्हा प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेत तुमची भाषा बोलणारा माणूस नसतो तेव्हा अशा प्रकारच्या भेदभावाला खतपाणी मिळतं। मीरा रोडमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे एका व्यावसायिकाला मनसेकडून झालेली मारहाण ही यात साचलेला संतापाचा एक स्फोट होता। भाजपच्या या निर्णयामुळे केवळ संघटनाच नाही तर सामान्य मराठी मतदारही नाराज आहे। मराठी माणसाचा वापर फक्त निवडणुका जिंकण्यासाठी आणि मतांसाठी करायचा का, असा थेट सवाल आता विचारला जातोय। मनसे आणि शिवसेनेनं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतल्या होत्या। त्यांचे फलकही आज मुंबई आणि ठाण्यात झळकत आहेत। पण दुसरीकडे आंदोलनकर्त्यांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचं बोललं जातंय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समितीवर काही गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे समितीत 2 गट पडले आहेत। पण गटातटाचं राजकारण बाजूला ठेवलं तरी मराठी महापौर ही मागणी सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातील भावना आहे हे नाकारून चालणार नाही। या आंदोलनातला एक कळीचा आणि तितकाच दुर्दैवी मुद्दा म्हणजे आंदोलनकर्त्यांमध्ये पडलेली फूट। जेव्हा मराठी अस्मितेचा लढा ऐन भरात होता तेव्हाच अंतर्गत आरोपांनी या लढ्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांवरच निशाणा साधला आहे।
भाजपला मिळालेल्या एकहाती सत्तेमागे या समितीची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मराठी मतांचं विभाजन झालं आणि त्याचा फायदा भाजपला मिळाला असं त्यांचं म्हणणं होतं। यामुळे झालं असं की जे कार्यकर्ते कालपर्यंत खांद्याला खांदा लावून लढत होते त्यांच्यातच संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। एक गट सरनाईकांच्या बाजूने उभा राहिला तर दुसरा गट आपण निष्पक्ष असल्याचा दावा करू लागलाय। कोणत्याही लढ्यात जेव्हा अशी फूट पडते तेव्हा त्याचा फायदा नेहमीच सत्तेत बसलेल्यांनाच होतो, हे मीरा भाईंदरमध्ये पाहायला मिळालं आहे। दुसरीकडे गेल्या 2 दशकात मीरा भाईंदरचं जे डेमोग्राफिक म्हणजेच लोकसंख्याशास्त्र बदललं आहे ते डोळे उघडणारं आहे। एकेकाळी इथला कोळीवाडा आणि आग्रेपाडे शहराची ओळख होते, पण आज तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत आणि त्यासोबतच इथल्या मूळ रहिवाशांना उपनगरांच्याही बाहेर फेकलं गेलं। राजस्थानी, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाची संख्या वाढली, यात काहीच गैर नाही, पण त्यासोबतच जेव्हा स्थानिक मराठी भाषेला आणि संस्कृतीला दुय्यम स्थान मिळतं तेव्हा खऱ्या संघर्षाची ठिणगी पडते। 2017 मध्ये गीता जैन आणि त्यापूर्वी नरेंद्र मेहता यांच्या काळात मराठी भाषेला प्रशासनातून हद्दपार करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले असे गंभीर आरोप स्थानिकांनी केले आहेत। व्यवहारात मराठीऐवजी हिंदीचा वाढलेला वापर आणि मराठी लोकांना घरं नाकारण्याचे वाढते प्रकार ही या शहराच्या सांस्कृतिक बदलाची धोक्याची घंटा आहे। म्हणूनच आजचा हा लढा फक्त एका महापौर पदासाठी नसून तो या शहराच्या हरवत चाललेल्या मराठी ओळखीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आहे। मीरा भाईंदरचा हा लढा केवळ एका शहरापुरत्या मर्यादित नाही, हे एक लक्षण आहे की महाराष्ट्रातली महत्त्वाची शहरं हळूहळू आपली भाषिक ओळख हरवत चालली आहेत का। जर आज मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक झाला असेल आणि तिथे मराठी महापौर बसवण्यासाठी लढा द्यावा लागत असेल तर उद्या मुंबई किंवा ठाण्यातही हीच परिस्थिती उद्भवू शकते। राजकीय पक्षांनी सत्तेच्या समीकरणासाठी स्थानिक भाषेला आणि अस्मितेला दुय्यम स्थान देणं ही लोकशाहीसाठी आणि राज्याच्या स्वाभिमानासाठी नक्कीच भूषणावह नाही। आज डिंपल मेहता आपला पदभार स्वीकारतील, पण त्यांच्या समोर केवळ प्रशासकीय आव्हानं नसतील तर लोकांच्या मनात असलेल्या रोषाचा सामनाही त्यांना करावा लागेल। महाराष्ट्रात राहून मराठीला डावलणं कोणत्याही पक्षाला भविष्यात महागात पडू शकतं। लोकशाहीत लोकसंख्या बदलते, मतदार बदलतात, पण भूमीची ओळख बदलण्याचा प्रयत्न झाला की संघर्ष अटळ असतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर असावा ही मागणी योग्य आहे का, की सत्तेचं समीकरण पाहता भाजपचा निर्णय बरोबर आहे? महाराष्ट्रातील इतर शहरांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे का? तुमचे विचार खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।